निमगावच्या बैलगाडा घाटातून 2 वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधार्थ 17 दुचाकींचा लागला सुगावा. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 6 पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्हे उघडकीस. खेड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या 2 दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या. गॅरेजच्या नावाखाली चोरीच्या दुचाकी विक्रीचा मांडला होता धंदा. आरोपी रोहित अण्णासाहेब कानगुळे वय वर्ष 22 आणि चंद्रशेखर अनिल पवार वय वर्ष 22 दोघेही राहणार कर्जत अहिल्यानगर यांना अटक. आरोपींकडून 17 दुचाकी केल्या जप्त. खेड पोलीस ठाण्यात 5, मंचर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 3 गुन्हे उघडकीस. पारगाव, उत्तर म्हाळुंगे तसेच सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे प्रत्येकी 1 अशा 14 गुन्ह्यांची उकल. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांची बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती. खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार बापूसाहेब बिडकर, सचिन गिलबिले, पोलीस अंमलदार महेश गोसावी, सूरज राक्षे, संकेत कवडे, गोकुळ कोळी, सुदर्शन माताडे आणि महिला पोलीस अंमलदार वैशाली कांबळे यांच्या पथकाची कामगिरी. पश्चिम पट्ट्यातील खड्डेमय रस्त्यांवरून नागरिक आक्रमक, तातडीच्या दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा. अपघात, वाहतुकीचा खोळंबा आणि वाहन चालक, नागरिकांचा त्रास. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला धडक निवेदन. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अक्षय पराड, पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, गडदचे सरपंच चंद्रकांत शिंदे, सुपेगावच्या सरपंच सुमित्रा चांभारे, सतीश टोके, आंबोलीचे माजी उपसरपंच दत्तात्रय सुतार, भूषण शिंदे, रवींद्र बरसे आदींची उपस्थिती. सायबर गुन्हेगारीच्या टोळीकडून चाकणमध्ये 1,23,73,561 रुपयांची फसवणूक. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च दरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याची बाब उजेडात. देशातील 7 नागरिकांना सायबर टोळीकडून कोट्यावधींचा गंडा. या प्रकरणी किशोर मनोज राजभर, राहणार नाणेकरवाडी, चाकण यांच्या विरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा. सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आरोपीने आपल्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा ठपका. खेड औद्योगिक वसाहतीमधील कनेरसर परिसरात असलेल्या एका कंपनीचे तारेचे कंपाऊंड चोरट्यांनी लांबवले. कंपनी व्यवस्थापकाची खेड पोलीस ठाण्यात धाव. एका खासगी कंपनीचे 135 लोखंडी पोल चोरट्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे फाउंडेशन उकरून नेले चोरून. या प्रकरणी संभाजी दौलतराव पावडे वय वर्ष 44 राहणार वाडा रोड, राजगुरुनगर यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद. पोलीस तपास सुरू. खेड तालुक्यातील आरुडेवाडी येथे अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी खेड पोलिसांनी केले आवाहन. रामदास पाचारणे यांच्या शेतात 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा 25 जुलै रोजी सकाळी 11:15 वाजता आढळला मृतदेह. डोक्याचे लहान केस, दोन्ही हाताच्या तर्जनी बोटात धातूची अंगठी. या वर्णनाबाबत माहिती असल्यास खेड पोलिसांशी 02135222033 या क्रमांकावर अथवा पोलीस उपनिरीक्षक महेश गरड यांच्याशी 9307 10 68 66 या क्रमांकावर संपर्क साधावा. गुरुपौर्णिमेनिमित्ताने आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवंतांचा गौरव. विस्तारित संगणक कक्षाचे लोकार्पण. पुस्तक हीच ज्ञानाची उगमस्थाने. डॉक्टर श्रीराम पांझडे यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा गुरुमंत्र. विद्यार्थ्यांकरिता सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर. विठ्ठलदास गट्टे यांच्याकडून दरवर्षी 5 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर श्रीराम पांझडे, उद्योजक गोविंद लाहोटी, दिवाणी न्यायाधीश आणि संस्थेचे माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर चव्हाण, बातमीदार MD पाखरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, उद्योजक प्रदीप कर्नावट, अॅडव्होकेट सदानंदजी खैरे, प्राचार्य किसन राठोड आदींची उपस्थिती. राजगुरुनगर येथील साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात गुरुपौर्णिमा. गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत महाविद्यालयात विविध उपक्रम. या कार्यक्रमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना गुरुशिष्य नात्याबाबत पटवून देण्यात आलं महत्त्व.
प्राचार्य डॉक्टर SM जगताप यांनी गुरु आणि शिष्य या विषयावर केले मार्गदर्शन. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टी देण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे प्राचार्य जगताप यांनी केले स्पष्ट. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर तुषार वेहेळे, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक आरती इंदाईस, कला विभाग प्रमुख प्राध्यापक शशिकांत बुरुड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक GG आहेरकर, प्राध्यापक अर्चना सांडभोर आणि प्राध्यापक मोनाली काळे यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व, शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान आणि बदलत्या काळातील शिक्षक विद्यार्थी संबंध याविषयी मांडले विचार. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.